सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 17 फेब्रुवारी 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. राष्ट्रवादी शिवसेनेचे सदस्य अज्ञात स्थळी. सातारा जिल्हा परिषदेसाठी मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्याने महायुतीचा सत्ता संघर्ष उफाळून आला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता प्रस्थापित करण्याची शक्यता असताना भाजपाने अध्यक्ष आपलाच होणार असल्याचे जाहीर केल्याने सस्पेन्स आणखी वाढला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी करून 37 संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटाचा धोका विचारात घेऊन राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना असे 37 सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले, उपगटनेतेपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, पक्ष प्रतोदपदी अनिल देसाई. सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी शिरवळ जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले यांची निवड करण्यात आली आहे. उपगट नेतेपदी येळगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील उंडाळकर यांची तर पक्ष प्रतोदपदी कुकुडवाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सातारा आगाराच्या आगमन व निर्गमनद्वाराबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची सातारा विभाग नियंत्रकांशी चर्चा. सातारा एसटी मध्यवर्ती स्थानकाच्या प्रवेश, आगमन व निर्गमन व्यवस्थेवर नगराध्यक्ष अमोल मोहिते व आगाराचे विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी चर्चा केली. 7 स्टार परिसरातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन आगार व्यवस्थापनाने निर्गमन प्रवेशद्वार हे नूतनीकरण आराखड्यात उत्तर दिशेला घ्यावे असा आग्रह अमोल मोहिते यांनी धरला. मात्र ठरल्या आराखड्याप्रमाणे काम होतील असा सूल विभाग नियंत्रक गायकवाड यांचा होता. शेवटी याबाबत मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता समन्वय बैठक होणार आहे. त्यात धोरणात्मक निर्णय घेऊन त्याबद्दल नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. शाहूपुरी सातारा गुन्हे प्रकरण शाखेकडून अवैध पिस्तुलासह तरुण जेरबंद. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकरणी शाखेने अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक करून मोठी कारवाई केली आहे. संशयित आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व 4 जिवंत कारतूससह एकूण 2,17,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मोळाचोडा येथील एका हॉटेल परिसरात त्याला ताब्यात घेण्यात आले. स्वराज धनंजय आहिरे व 19 राहणार महादरे रोड, सातारा असे त्याचे नाव आहे. अल्पवयीन मुलीशी विवाह, पोक्सो अंतर्गत गुन्हा. सातारा शहर परिसरातील माडा कॉलनी तामजाईनगर येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छेविरुद्ध विवाह लावून देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तेथीलच 5 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवतर येथे तांब्याचे तार चोरी. सातारा तालुक्यातील शिवतर इंगोलस्ती फरशीओढा परिसरातील डीपीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 24,000 रुपये किमतीचे तांब्याचे तार चोरून नेल्याची घटना घडली आहे. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याचे समोर आले आहे. फलटण शहरातील दोघे 2 वर्षांसाठी तडीपार. फलटण शहर परिसरातील सातत्याने शहराविरुद्धचे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीचा प्रमुख अनिकेत सुभाष बनसोडे व 22 तसेच टोळीचे सदस्य अर्जुन राजू जाधव व 19 दोघे राहणार फलटण यांना सातारा पोलिसांनी सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार केले आहे. फलटण एसटी स्टँडवर वृद्ध महिलेची सोन्याची बांगडी चोरी. फलटण येथील एसटी स्टँडवर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता सुमारास चोरीची घटना घडली आहे. शैलजा पृथ्वीराज पाटील व 72 राहणार इचलकरंजी तालुका कोल्हापूर या बीड चिपळूण एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील अंदाजे 1.5 तोळ्यांची सुमारे 1.5 लाख रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एसटी स्थानक परिसरात प्रवाशांनी सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पाचगणीतील संजीवन चौकात पोलिसी ससेमिरा, धनदांगड्यावर मात्र मौन. नागरिकांचा पाचगणी पोलिसांच्या कारभारावर हल्लाबोल. पर्यटन नगरी म्हणून देशभर होत असलेल्या पाचगणी संजीवन चौक परिसरातील पोलिसी कारवायांवर आता उघडपणे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबांना वारंवार अडवून चौकशी, वाहन तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. सुरक्षा ही महत्वाची असली तरी सामान्यांना चौकशी ससेमिरा आणि धनदांगड्यांवर मात्र मौन अशी भावना नागरिक व पर्यटकात निर्माण होत असल्याचे चित्र आहे. खटाव तालुक्यातील मूळ मांजरवाडी परिसरात बिबट्याचा वावर. शेतकरी, नागरिक, शेतमजूर, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण. खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मूळ मांजरवाडी परिसरात रविवारी सायंकाळी बिबट्याच्या जोडीचा वावर दिसून आल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकरी, शेतमजूर, प्रवाशांनी, नागरिकांना बिबट्यांच्या दर्शनाने दैनंदिन कामे करणे मुश्किल झाले आहे. खटाव तालुका वन विभागाला मात्र याबाबत सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत काहीच माहीत नव्हते. मांजरवाडीच्या परिसरात लेपर्ड आहे. लेपर्ड बिबट्या नाही, लेपर्ड बघा गेला. लेपर्ड आहे, लेपर्ड. मस्कोबाच्या मंदिराच्या पुढं. आत्ता टायमिंग
5:30 वाजले त्या म्हस्कोबाच्या मंदिराच्या पुढं बिबट्या नाही लेपर्ड आहे, लेपर्ड. बिबट्याचाच एक प्रकार आहे लेपर्ड म्हणून.